नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अप्रतिम सुंदर दमदार असे भाषण बघणार आहोत. नशिबात नव्हतं ते त्यांनी मिळवून दिलं. अन्यायाविरुद्ध लढायला त्यांनीच शिकवलं. कोटी कोटी प्रणाम त्या महामानवाला, ज्यांनी गुलामाला माणूस म्हणून जगायला शिकवलं. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या तमाम देशबांधवांनो, आज आपण अशा एका महामानवाचा गौरव करण्यासाठी एकत्र जमलो आहोत, ज्यांनी केवळ दलितांच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या नशिबाची रेखा बदलून टाकली. ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे बालपण अत्यंत संघर्षात गेले. पावलोपावली होणारा अपमान आणि अस्पृश्यतेचे चटके सोसूनही त्यांनी आपले शिक्षण थांबवले नाही. त्यांनी न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च पदव्या मिळवल्या. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द त्यांची होती. अन्यायाच्या काळोखात प्रकाशाची मशाल त्यांची होती. शब्दांनी ज्यांच्या क्रांती घडली जगात, अशा भीमाच्या लेखणीत साऱ्या जगाची शक्ती होती. बाबासाहेबांनी केवळ कायदे बनवले नाहीत, तर त्यांनी माणुसकीची नवी व्याख्या लिहिली. त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला. महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह असो किंवा काळाराम मंदिर प्रवेश, त्यांनी नेहमीच समतेचा पुरस्कार केला. आज आपण ज्या संविधानामुळे ताठमानेने जगत आहोत, त्या संविधानाचे ते मुख्य शिल्पकार आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करताना म्हणावेसे वाटते, वादळातही ज्याचा दिवा जळत राहिला, वादळातही ज्याचा दिवा जळत राहिला, अन्यायाविरुद्ध जो पहाडासारखा उभा राहिला. हजारो वर्ष दबलेल्या माझ्या लोकांसाठी तो भीमराव एकटाच वाघासारखा लढत राहिला, तो भीमराव एकटाच वाघासारखा लढत राहिला. शेवटी एवढेच म्हणेन, आज गरज आहे त्यांच्या विचारांना फक्त भाषणात न ठेवता आचरणात आणण्याची. आपण सुशिक्षित व्हावे आणि समाजाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. जय हिंद, जय भारत.